नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आले. एक अत्यंत सुंदर कविता घेऊन आयुष्यावर बोलू काहीतरी. आम्ही खूप साऱ्या सख्या महिन्याला भेटतो आणि काहीतरी वेगवेगळे उपक्रम आम्ही हाती घेत असतो. यावेळेस आमचा उपक्रम होता की आपण सतत सोबत असतो, पण प्रत्येकीच्या आयुष्यात काय चाललं आहे आणि त्या काय करतायत हे आपल्याला माहीत नाही आहे, आणि त्यामुळेच आपण आयुष्यावर बोलू काहीतरी असा तो सब्जेक्ट होता. त्यातच आमची एक मैत्रीण मृणाल पाटील दाभाडे येथील, तिने एक सुंदर असं मनोगत लिहून आणलं आणि ते सादर केलं, आणि ते इतकं सुंदर होतं की मला तुमच्यासमोर राशीच्या माध्यमातून ते आणावं असं वाटतंय. त्यातच वयाच्या 50 नंतर जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून बघतो आणि त्यावेळेस काय काय मनात येऊ शकतं त्याच्यावर आधारित ही कविता आहे. ऐका तर मग, आयुष्यावर बोलू काहीतरी. आयुष्य आयुष्य बघता बघता बोलता बोलता 50च्या पुढे कधी गेलं कळलंच नाही. बालपण फार मजेत व हसत खेळत गेलं, ते 18चं तारुण्य, 22शीतली लग्नाची चौक, पुढे मुलांचे आगमन, तेव्हा सुखावलेले क्षण, अस्तित्वाची लढाई, स्थिरस्थावरतेची लढाई, त्यात नकळत डोकावणारं सौंदर्य, वेगवेगळे नाते निभावताना होणारी कसरत, प्रसंगी हळूच ओघळणारा अश्रू, जबाबदाऱ्या, अपेक्षा, स्वप्न, या सर्व धडपडीत 50शी कधी आली कधी ओलांडली ते कळलंच नाही. कुठेतरी नाराजी जाणवली तर नकळत त्यामागून स्वप्नसुद्धा फुलताना रंगताना दिसली. कधी हरल्यासारखं वाटलं तर आशेचा किरण त्यामागून डोकावताना दिसला. या सर्व घडामोडी आयुष्यात 50शीत कधी आली तेच कळलं नाही. थोडी दुखणी दाखवू लागली 50शी आली. आता ठरवलं, व्यर्थ चिंता नको. जे भगवंताने लिहिलं आहे तेच होणार आहे. भगवंतांनी भरभरून दिलं, मग आता जगायचं. काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणारही नाही. जगाला कौतुक वाटेल की नाही, पण आपल्याला आपल्या जगण्याचं कौतुक वाटलंच पाहिजे. म्हणून ठरवलं, आता जगायचं, अगदी मनापासून जगायचं, सर्व इच्छा पूर्ण करायच्या. म्हणतात ना, जगता आलं पाहिजे, मरता केव्हाही येतं. यशाने माणूस उंच जातो, पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. पाप काय कसेही करता येतात, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ कोणीही राहतं, पण झुकून वागता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासते, ती उणीव भरून काढता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा विलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य छान आहे, पण थोडं लहान आहे, म्हणून ठरवलं, बकेट लिस्ट पूर्ण करायची वेळ आलेली आहे. आता ठरलं, स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगायचं. मग बोलावणं आल्यावर आनंदाने निरोप घेताना आयुष्य उत्तमरित्या जगल्याचं मृणालला समाधान वाटलंच पाहिजे. हे आयुष्य आणि हा गोतावळा खूपच छान आहे. या जगण्यावर, या मरण्यावर शतदा प्रेम करावे. नमस्ते राशी.